नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण PYQ सीरीजमध्ये एक महत्त्वाचा पॉइंट बघणार आहोत, ज्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे सगळे रूल्स जे आहेत ते आपण विविध प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, सुरुवातीला तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय आहे, हा टॉपिक तरी काय आहे ते समजून घ्या। बघा, आपल्याला एक वाक्य दिलेले असते आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला एरर देखील फाइंड आउट करायला सांगितलेले असतात। मग सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय की वाक्यामध्ये जो वर्ब वापरलेला आहे तो वाक्यातील कर्त्यानुसार म्हणजे सब्जेक्टनुसार बरोबर आहे की नाही हे चेक करणे, याला आपण म्हणतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट। सो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर TCS आणि IBPS ने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते त्याचा आपण आज ॲनालिसिस घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना आणि समजून घेऊया सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे महत्त्वाचे रूल्स। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा, इन द गिवन सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर। एक सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे आणि या सेंटेन्समध्ये कोणती अशी पेअर आहे जिच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर आहे, म्हणजे काय की चूक कुठे आहे वाक्यात हे तुम्हाला शोधायचं आहे। 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, वाक्य काय आहे समजून घ्या। पीपल हॅज बीन वॉर्निंग इन ॲडव्हान्स अबाउट द कमिंग इकॉनॉमिक क्रायसिस। ओके, आता हे सेंटेन्स दिलंय, मी तुम्हाला काय म्हटलं की सब्जेक्ट आणि वर्बचं काय करायचं, तुम्हाला चेक करायचे असतात की सब्जेक्टनुसार वर्ब वापरलेला आहे की नाही। बघा, मग द पीपल हॅज बीन वॉर्निंग इन ॲडव्हान्स अबाउट द कमिंग इकॉनॉमिक क्रायसिस। ऑप्शन काय आहेत बघा, पीपल, इकॉनॉमिक क्रायसिस और इन ॲडव्हान्स आणि डी आहे हॅज बीन वॉर्निंग। जेव्हा तुम्ही हे वाक्य वाचता तर तुम्हाला कळतं की हा पीपल काय आहे, हा वाक्याचा सब्जेक्ट आहे। हॅज बीन वॉर्निंग हे वाक्यातील काय आहेत, वर्ब आहेत। ठीक आहे, आणि जर तुम्ही विचार केला पीपलवर तर मित्रांनो पीपल हे एक कलेक्टिव्ह नाउन आहे। ओके, किंवा आपण त्याला म्हणू शकतो पीपल म्हणजे काय, अनेक लोक म्हणजे काय, तर हे एक प्लुरल नाउन आहे। काय आहे, एक प्लुरल नाउन आहे आणि पीपल जर एक प्लुरल नाउन असेल तर त्यासाठी आपण काय वापरणार, प्लुरल वर्ब वापरणार। पण इथे वर्ब कोणता दिलेला आहे, हॅज आहे, म्हणजेच काय इथे हॅज ऐवजी आपण प्लुरल वर्ब वापरायला हवे होते, हॅव। म्हणून चूक कुठे असेल तर ए ऑप्शन मध्ये आहे का नाही, इकॉनॉमिक क्रायसिस मध्ये आहे का नाही, इन ॲडव्हान्स मध्ये आहे का नाही, चूक आहे हॅज बीन वॉर्निंग, या हॅजच्या जागेवर काय हवं होता, हॅव बीन वॉर्निंग हवे होते। आलं लक्षात? म्हणजे जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण तुम्ही सिंग्युलर वापरणार, सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब पण तुम्ही प्लुरल वापरणार। ओके, हा नियम तुम्ही लक्षात ठेवला असेल। इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर वी यूज्ड वर्ब सिंग्युलर, इफ द सब्जेक्ट इज प्लुरल वी यूज्ड वर्ब प्लुरल। सेकंड क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर। ओके, सो वेगवेगळ्या ग्रामरचे जे आपण रूल शिकलेले आहोत त्यावर आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे प्रश्न जे आहेत ते विचारले जात असतात। बघा, नायदर सॅम नॉर आय आर इंटरेस्टेड इन अटेंडिंग द मीटिंग। ओके, नायदर नॉरची रचना आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हाही नायदर नॉर असेल, ओके, आयदर ऑर असेल तर हे दोन कर्त्यांना जॉईन करत असतात। मग जेव्हा हे दोन कर्त्यांना जॉईन करतात तर इथे एक कर्ता असतो, ओके, आणि ह्या नॉर नंतर एक कर्ता असतो आणि मग यानंतर आपण वर्ब वापरतो। ठीक आहे, यानंतर आपण काय वापरतो, वर्ब वापरतो। मग हा जो वर्ब आहे ना, हा वर्ब वापरतो सेकंड सब्जेक्टनुसार, म्हणजे काय दुसऱ्या कर्त्यानुसार। हा वर्ब कोणानुसार वापरणार, आपण या कर्त्यानुसार वापरणार। हा नियम लक्षात ठेवायचा आहे। आयदर ऑर असेल तरीही ह्याच सब्जेक्टनुसार आपण काय वापरणार, वर्ब वापरणार। मग बघा, नायदर सॅम नॉर आय आहे, ओके, आय नंतर आर वापरलेला आहे। ठीक आहे, मग आर जो वर्ब असेल तो बरोबर असेल का, नाही, कारण आपल्याला कोणानुसार वापरायचं, सेकंड सब्जेक्ट। पहिला सब्जेक्ट कोण आहे, सॅम आहे, सेकंड सब्जेक्ट आय आहे। सो आय नुसार इथे आपण काय वापरणार, आर ऐवजी ॲम वापरणार। सो इथे आर काय दिलेला आपल्याला, चुकीचा दिलेला आहे। म्हणून कोणती सेगमेंट रॉंग आहे, सो ए ऑप्शन करेक्ट असेल, आर इंटरेस्टेड। ओके गाईज, कोणती सेगमेंट इनकरेक्ट असेल, आर इंटरेस्टेड हे काय आहे, चुकीचं आहे, ॲम इंटरेस्टेड पाहिजे। ठीक आहे,
मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नांचं उत्तर येत असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये देखील कमेंट करू शकतात. ठीक आहे, चॅट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करू शकतात. पुढे बघा, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. ग्रामॅटिकल एरर कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. द व्हेन्यू फॉर द वेडिंग हॅव नॉट एट बीन फायनलाइज्ड. येस, तर द व्हेन्यू फॉर द वेडिंग हॅव नॉट एट बीन फायनलाइज्ड म्हटलंय. सो वाक्य ज्यावेळेस तुम्ही बघता तर सब्जेक्ट काय आहे, द व्हेन्यू आहे, फॉर द वेडिंग, त्यानंतर वर्ब आलेला आहे बघा हॅव. तुम्हाला मी म्हटलं की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये काय बघायचा असतो, सब्जेक्टनुसार वर्ब आलेला आहे की नाही. मग मित्रांनो, द व्हेन्यू काय दिलेला आहे आपल्याला इथे, सिंग्युलर सब्जेक्ट दिलाय. काय दिलाय, सिंग्युलर सब्जेक्ट दिलाय आणि त्यासाठी आपण काय वापरणार, सिंग्युलरच वर्ब वापरणार. काय वापरणार, सिंग्युलरच वर्ब. पण हॅव काय आहे, हॅव हा प्लुरल वर्ब आहे, लक्षात ठेवा. हॅज हा सिंग्युलर वर्ब आहे, हॅव हा प्लुरल वर्ब आहे. ठीक आहे, तसंच हॅड जर तुम्ही वापरत असाल तर हॅड हा सिंग्युलर आणि प्लुरल म्हणून दोघंही ठिकाणी आपण वापरत असतो. ॲम आणि इज जर तुम्ही बघितले तर हे दोघं सिंग्युलर वर्ब आहेत, आर हा प्लुरल आहे. वॉज वेअर मध्ये जर कंपॅरिझन केली तर वॉज हा सिंग्युलर आहे आणि वेअर काय आहे, प्लुरल आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो बघा, हॅव रॉंग आहे म्हणून हॅव नॉट एट, ओके, हे काय असेल, रॉंग असेल. सो करेक्ट ऑप्शन आपलं बी असणार आहे. तिथे काय हवे होते, हॅज नॉट पाहिजे होते. आलं लक्षात. ओके, सो सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण आपण सिंग्युलरच वापरायला हवा. पुढे बघा, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. फर्स्ट बघा, इकॉनॉमिक्स इज वन ऑफ द सब्जेक्ट विच आय हॅव फाउंड व्हेरी डिफिकल्ट सिन्स स्कूल. ठीक आहे, ए ऑप्शन काय बघा, इकॉनॉमिक्स इज विच आय हॅव फाउंड व्हेरी डिफिकल्ट सिन्स स्कूल, वन ऑफ द सब्जेक्ट. जर व्यवस्थित तुम्ही सेंटेन्स बघितला, इथे जरी इकॉनॉमिक्स आलेलं आहे, ओके, तुम्हाला आता वाटेल की इकॉनॉमिक सिंग्युलर असेल आणि इकॉनॉमिक्स प्लुरल असेल, पण लक्षात ठेवा इकॉनॉमिक्स हे एका विषयाचं नाव आहे. मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स असेल, इथिक्स असेल, सो हे विषयांचे नावं आहेत. ओके, त्याच्यामुळे यांच्यानंतर आपण काय वापरत असतो, सिंग्युलर वर्ब, म्हणजे हे तर बरोबर आहे. मग चूक कुठे आहे बघा, वन ऑफ द सब्जेक्ट म्हटलंय. आता लक्षात ठेवा, जेव्हाही वन ऑफ द ची रचना असेल तर वन ऑफ द म्हणजे काय, यांच्यापैकी. सो सब्जेक्ट्स पैकी म्हटलंय ना, सगळ्या सब्जेक्ट पैकी इकॉनॉमिक्स कसा आहे तर थोडा डिफिकल्ट होता स्कूलपासून. सो सब्जेक्ट्स म्हणजे काय, तर वन ऑफ द नंतर आपण नेहमी प्लुरल नाउन वापरत असतो. काय वापरत असतो आपण नेहमी, प्लुरल नाउन आपण वापरत असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काय सांगितलं, वन ऑफ द नंतर प्लुरल नाउन. सो इथे जे सब्जेक्ट दिलाय ते सिंग्युलर दिलाय, तिथे सब्जेक्ट हवे होते म्हणजे आपल्याला मिस्टेक जी आहे ती सापडली आहे, एरर आपल्याला सेंटेन्स मधला सापडलाय. पुढे बघा, विच आय हॅव फाउंड व्हेरी डिफिकल्ट सिन्स आय आहे. सो आय सोबत आपण काय वापरतो, हॅवचाच वापर करतो. ओके, आय सोबत आपण हॅवच वापरतो म्हणजे तेही बरोबर आहे. सो सब्जेक्ट कुठे दिसतंय मला, येस, वन ऑफ द सब्जेक्ट, डी ऑप्शन मध्ये आहे. सब्जेक्ट हवे होते म्हणून डी ऑप्शन काय करेक्ट आहे, ज्यामध्ये एरर आपल्याला मिळालेला आहे. चला मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहा. ओके, येस, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. नायदर अमित नॉर राजू आर स्टेइंग विथ हिज पॅरेंट्स इन मुंबई. ए ऑप्शन आर स्टेइंग, बी ऑप्शन आहे इन मुंबई, सी आहे विथ हिज पॅरेंट्स और डी आहे नायदर अमित नॉर राजू. येस गाईज, आन्सर जर येत असेल तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. येत आहे का तुम्हाला, आन्सर देता येत आहे का, ट्राय करा. ओके, जो रूल मी तुम्हाला याआधी सांगितलेला आहे तोच रूल तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. नायदर नॉरचा सेंटेन्स आहे, सो तुम्ही हे वाक्य इझिली करू शकतात. काय सांगितलं बघा, नायदर आणि नॉरची रचना आहे म्हणजे काय, दोन सब्जेक्ट आले, हा पहिला सब्जेक्ट आहे, हा दुसरा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, येस, हा सेकंड सब्जेक्ट आहे. या सेकंड सब्जेक्ट नंतर कोण आलाय, वर्ब आलाय, पण हा वर्ब कोणानुसार वापरणार तर राजूनुसार वापरणार. वर्ब कोणानुसार वापरणार, राजूनुसार, कारण तो सेकंड सब्जेक्ट आहे आणि राजू कसा आहे मित्रांनो, सिंग्युलर आहे. म्हणजेच काय, वर्ब पण कसा येणार, सिंग्युलरच येणार. आर तर प्लुरल वर्ब दिलाय
म्हणजेच मिस्टेक इथे आहे, एरर इथे आहे. इथे काय हवा होता आर ऐवजी, राजूसाठी आपण काय वापरणार इज. सो एरर कुठे आहे, आर स्टेइंग मध्ये. सो ए ऑप्शन आपलं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स टू बी कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू वर पुट अप ऑन द बोर्ड. येस, काय म्हटलंय, द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स म्हटलंय. मित्रांनो लक्षात ठेवा, आता द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट जरी म्हटलेलं असलं, हे कॅन्डिडेट जरी प्लुरल असेल तरी काय म्हटलंय, द लिस्ट. म्हणजे द लिस्ट म्हटलंय का नाही, लिस्ट हे सिंग्युलर दिलंय. म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट कसा आहे, वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर आहे. मग वर्बही त्यात कसं यायला पाहिजे, सिंग्युलरच वर्ब आपण वापरणार बघा. टू बी कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू वेअर. येस, अगोदरच्याच क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की वेअर हा प्लुरल वर्ब आहे, मग तो सिंग्युलर सब्जेक्ट सोबत येणार का, नाही. म्हणजे एरर आपल्याला इथेच मिळतोय. वर्बमध्ये वेअर हा वर्ब प्लुरल आहे, आपण त्यासोबत काय वापरायला हवे होते, तर वॉज हा वर्ब आपण द लिस्ट सोबत, द लिस्ट या सिंग्युलर नाउन सोबत आपण वॉज हा वर्ब वापरता आपल्याला आला असता. ठीक आहे. येस, सो कोणत्या याच्यात एरर असेल, सो वेअर पुट अप ऑन द बोर्ड. सो इथला वेअर जो आहे तो काय आहे, चुकलेला आहे. म्हणून सी काय असणार आहे, करेक्ट सेंटेन्स आपलं असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. काय म्हटलंय, द बॉक्स ऑफ पेपर क्लिप्स आर केप्ट इन द ड्रॉवर. ओके, बघा, आर केप्ट द बॉक्स ऑफ पेपर क्लिप्स ऑर इन द ड्रॉवर. कोणताच रॉंग आहे, एरर कुठे आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. बघा, मग द बॉक्स म्हटलेलं आहे, पेपर क्लिप्स. ओके, द बॉक्स ऑफ पेपर क्लिप्स, त्यानंतर दिलेला आहे आर. इथेही सेम टाईप आहे. जरी पेपर क्लिप्स म्हटलेलं असलं तरीही सब्जेक्ट द बॉक्स आहे, करता कोण आहे, द बॉक्स आहे. आणि द बॉक्स हे एक सिंग्युलर नाउन आहे, त्यासाठी आपण आर वापरणार नाही, कारण आर हा प्लुरल वर्ब आहे. काय यायला हवे होते, इज. कारण हा इज क्लिप्ससाठी नाही आलाय, द बॉक्ससाठी आलाय. इज कोणासाठी आला विद्यार्थी मित्रांनो, द बॉक्ससाठी आलाय. सो इथे इज जो आहे तो येणार, पण कोणासाठी, द बॉक्ससाठी. क्लिप्सनुसार आर येणार नाही. सो आपलं ऑप्शन कोणतं असेल, ए ऑप्शन आपलं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ए ऑप्शन काय असणार आहे, करेक्ट असणार आहे, ज्यामध्ये एरर आहे. पुढे बघा, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. प्रेमा इज द गर्ल इन माय क्लास हु राईट ब्युटिफुल पोएम्स. ठीक आहे, आता हे सेंटेन्स थोडं समजून घ्या. काय आहे, काय म्हटलंय बघा, प्रेमा इज द गर्ल इन माय क्लास. म्हणजे प्रेमा ही माझ्या क्लासमध्ये आहे. हु राईट ब्युटिफुल पोएम्स, जी खूप सुंदर कविता लिहिते. ठीक आहे, आता जी खूप सुंदर कविता लिहिते, ब्युटिफुल पोएम्स राईट करते, ते कोणाविषयी बोललं जात आहे, प्रेमाविषयी. मग मला सांगा, प्रेमाविषयी इज हा वर्ब बरोबर आहे का. येस, प्रेमा इज अ सिंग्युलर नाउन अँड वी यूज इज ॲज अ सिंग्युलर वर्ब. ओके, इज हा सिंग्युलर वर्ब म्हणून आपण वापरलेला आहे. पुढे बघा, द गर्ल, येस, इन माय क्लास राईट आहे. पुढे म्हटलंय हु. ओके, सो हु काय करतोय, तर ह्या वाक्याला आणि ह्या वाक्याला जोडण्याचं काम करतोय. ठीक आहे, दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतोय. कोणासाठी आलेला आहे हु, तर ह्या प्रेमासाठी आलेला आहे. ओके, हु प्रेमासाठी आलेला आहे. ठीक आहे, पुढे म्हटलंय बघा राईट. जर प्रेमाचीच इन्फॉर्मेशन पुढे दिली जात आहे, वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, तर हा V1 न वापरता आपण काय वापरणार, V5 वापरणार, सिंग्युलर वर्ब. ओके, राईट्स. सो राईट हे काय असेल, चुकीचं असेल, कारण प्रेमा ही थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यासाठी आपण V5 सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरत असतो. V5 म्हणजे काय, की असे वर्ब ज्याला एस किंवा ES प्रत्यय लागलेले असते. सो इथे राईट ऐवजी काय हवे होते, राईट्स हवे होते. ओके, येस. सो इथे कोणतं सेंटेन्स, कोणता ऑप्शन करेक्ट असेल, तर हु राईट म्हणजे काय, तर बी ऑप्शन काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रॅमॅटिकल एरर. येस, आपल्याला काय म्हटलं, ग्रॅमॅटिकल एररच इथे शोधायचं आहे बघा. व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड इज ॲज बिग ॲज इंडिया. म्हणजे अशा खूप कंट्री आहे,
खूप कमी कंट्री आहेत ज्या भारतासारख्या खूप मोठ्या आहेत. ओके येस. तर इथे जर तुम्ही व्यवस्थित सेंटेन्स बघितलं, व्हेरी फ्यू नंतर आपण कंट्रीज प्लुरल वापरलेला आहे. इन द वर्ल्ड ओके इज म्हटलंय. आता इथे जर प्लुरल कंट्रीज आहे तर इथे पण प्लुरल वर्ब पाहिजे होता आर, पण इथे दिला इज. ओके सो आपल्याला वाक्यातला एरर सापडला. म्हणजेच कोणतंच ऑप्शन आपला बरोबर असणार आहे, ॲज बिग ॲज नाही, ए ऑप्शन. येस इजच्या ऐवजी आपला वर्ब कोणता हवा होता, तिथे आर हा वर्ब करेक्ट होता. ठीक आहे, कोणता वर्ब करेक्ट होता आपला, आर हा वर्ब करेक्ट होता. पुढे बघा, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. बघा मग, नायदर नीता नॉर हर सिस्टर हॅज अप्लाइड फॉर दिस जॉब. ओके कोणतं काय करेक्ट आहे बघा, नॉर हर करेक्ट आहे का, हॅज अप्लाइड रॉंग आहे का, नायदर नीता फॉर दिस जॉब कुठे एरर आहे बघा. मग नायदर नीता नॉर हर सिस्टर्स म्हटलंय, इथे हर नाही म्हटलंय, हर सिस्टर्स म्हणजे तिच्या बहिणी. ओके काय होतंय, हा प्लुरल होतंय. नाउन कसं होतंय, हे सिस्टर्स प्लुरल आहे आणि या प्लुरलनुसार आपण सेकंड सब्जेक्टनुसार काय वापरत असतो, वर्ब वापरत असतो. सो इथे आपण हॅज हा वर्ब नाही वापरू शकणार, प्लुरल वर्ब वापरावा लागेल हॅव. ठीक आहे, म्हणून ए ऑप्शनमध्ये नॉर हर हे बरोबर आहे. बी ऑप्शन मात्र हॅज अप्लाइड आहे, तिथे हॅव अप्लाइड पाहिजे होते. म्हणून बी ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एरर जो आहे तो मिळत आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवणार की जर नॉर नंतर सिंग्युलर वर्ब असेल तर इथे सिंग्युलर नाउन असेल तर इथे वर्ब पण आपण काय वापरणार, सिंग्युलर वापरणार. नॉर नंतर जर प्लुरल नाउन असेल तर वर्ब पण आपण प्लुरलच वापरणार. सो मित्रांनो, आज आपण 10 प्रश्न सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे बघितलेले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कसे TCS आणि IBPSने प्रश्न विचारलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला ही कशा पद्धतीने तयारी करायची आहे हे तुम्हाला थोडक्यात प्रश्नांच्या स्वरूपात मी समजवण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, प्रश्न तुम्हाला समजले का, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, WCT, WRD, BMC, ZP, PWD, JEE ची एक फाउंडेशन बॅच आपण लॉन्च करत आहोत 14 फेब्रुवारी 2023 पासून. ही जी बॅच आहे ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपात असणार आहे. ओके सो प्रवेश सुरू झालाय, तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन प्रवेश घेऊ शकतात. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया असंच एका नवीन सेशनमध्ये नवीन टॉपिकसह. हॅव अ नाईस डे.